चक्रव्यूह भाषण दोघांमधील एकाला आवडलं नाही आणि त्यामुळे ईडी कारवाईची शक्यता आहे। ईडी मधील माहितगारांनी कारवाईची माहिती दिल्याचा राहुल गांधी यांच्याकडून दावा करण्यात आला। एक्स पोस्टद्वारे राहुल गांधींनी मोदी सरकारवरती हा आरोप केलेला आहे। मी ईडी अधिकाऱ्यांच्या स्वागतासाठी तयार आहे, चहा बिस्किटही देईन असं पुढे राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे। लोकसभेमधील माझं चक्रव्यूह भाषण हे दोनपैकी एकाला आवडलं नाही आणि त्यामुळे माझ्या विरोधामध्ये छापेमारीची कारवाई सुरू असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे। राहुल गांधी यांची एक्सपोज लोकसभेमधील माझं चक्रव्यूह भाषण दोनपैकी एकाला आवडलं नाही असं राहुल गांधींनी म्हटलंय। त्यामुळे माझ्या विरोधामध्ये छापेमारीची तयारी सुरू असल्याचं ईडी मधील माहितगारांनी मला सांगितलं असा दावा राहुल गांधींनी केलेला आहे। मी ईडी अधिकाऱ्यांच्या स्वागतासाठी तयार आहे, त्यांना चहा बिस्किटही देईन असं पुढे आपल्या एक्सपोजमध्ये राहुल गांधी यांनी लिहिलंय। दरम्यान संसदेमध्ये राहुल गांधी यांनी नेमकं काय म्हटलेलं होतं तेही बघूया। चक्रव्यूह के बारे में थोड़ी रिसर्च की और पता लगा कि चक्रव्यूह का एक दूसरा नाम होता है पद्मव्यूह, मतलब लोटस फॉर्मेशन। तो जो चक्रव्यूह होता है स्पीकर सर, वो लोटस के शेप में होता है, कमल के फूल के शेप में होता है। 21वीं सदी में सर एक नया चक्रव्यूह तैयार हुआ है स्पीकर सर, वो भी लोटस की शेप में है सर, और उसका चिन्ह प्रधानमंत्री जी अपनी छाती पर लगा के चलते हैं सर। जो अभिमन्यु के साथ किया गया था, जो अभिमन्यु को चक्रव्यूह में फंसाया गया था, वही हिंदुस्तान के साथ किया गया है। हिंदुस्तान के युवाओं के साथ, हिंदुस्तान के किसानों के साथ, हमारी माताओं बहनों के साथ, स्मॉल बिजनेसेस के साथ, मीडियम साइज बिजनेस के साथ। तो जैसे उस टाइम 6 लोग कंट्रोल करते थे, वैसे आज भी 6 लोग कंट्रोल कर रहे हैं। चक्रव्यूह को नरेंद्र मोदी जी, अमित शाह जी, मोहन भगवत जी, अजीत दोवल जी, अंबानी और अदानी जी कंट्रोल कर रहे हैं। तर राहुल गांधी यांनी आपल्या याच भाषणाचा संदर्भ दिलेला होता आरोप करताना। राहुल गांधींच्या आरोपांनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण तापल्याचं दिसतंय। भाजपला राहुल गांधींची भीती वाटते। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदींनी भाजपवरती निशाणा साधलेला आहे, तर इंडिया आघाडीकडनं फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न होतोय। भाजपचे नेते गिरिराज सिंग आणि कंगना राणावत यांनी यावरती प्रत्युत्तर दिलेलं आहे। राहुल गांधी विरोधी पक्षनेते आहेत। ज्या पद्धतीनं गेल्या 1 महिन्यापासून ते सरकारवरती हल्ला करतायत, सरकारला आरसा दाखवतायत, मोदी आणि शहांना सळो की पळो करून सोडतायत, त्याच्यामुळे राहुल गांधी असतील, आम्ही सगळे असू, आम्हाला पुन्हा एकदा कारवाईला सामोरं जावं लागेल। आमची तयारी आहे, पण त्यांना आता इतकं सोपं नाही आहे। लक्षात घ्या, विरोधी पक्ष फार मजबूत आहे, आम्ही पाहू, पण तुम्ही तुमचं बहुमत जरी गमावलंय, तुम्ही अल्पमतात आला असला तरी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर, घटनाबाह्य कामं करण्याची आपलं व्यसन काही सुटत नाही। देखिए, राहुल जी के बारे में हम क्या कहें, उनकी किसी बात का ना कोई तुक है, ना कोई ढंग है, और ना ही कोई हमें समझ ही आती है उनकी बातें। और आपने भी देखा है ये जो चक्रव्यूह कहना, और सबसे जो निंदाजनक उनकी जो बात है, वो हमेशा जो देश के प्रति जिस तरह से शब्द का उपयोग करते हैं, देश का हलवा बट रहा है और सब खा रहे हैं। देश के बजट को, उनकी दादी ने भी देश के कई बजट बनाए हैं, उनको हलवा कहना और देश को मिल बांट के खाना, इस तरह की बातों को इम्प्लाई करना, ये देश के लिए अच्छी बात नहीं है। और खासकर जैसा कि अनुराग ठाकुर जी ने कहा, ये जो कांग्रेस की जो मानसिकता है, देश का बंटवारा करके खाना, ये नेहरू के टाइम से चली आ रही है। उनको ये जानकारी मिल रही है कि ईडी के ऑफिशियल्स फिर से उनके यहाँ पे छापा दे सकते हैं, तो वो यही है, जब जब सरकार डरती है, ईडी, आईटी और सीबीआई को आगे करती है। तो इस तरीके से मिसयूज जो हो रहा है, हम बार बार इसी की बात कर रहे हैं, इसी के ऊपर चर्चा हो रही है कि कितना ये सरकार ईडी, आईटी और सीबीआई के हवाले से अपना एजेंडा चलाती रहेगी। तो उन्होंने यही जानकारी दी है कि उनको पता चला है इस बारे में, और अगर ईडी ऑफिशियल्स आते हैं तो आइए कार्रवाई करिए।
इसी तरीके से आपने महुआ मोइत्रा के साथ किया, ऐसे ही आपने संजय राउत जी के साथ किया, ऐसे ही आपने संजय सिंह जी के साथ किया, ऐसे ही आपने हेमंत सोरेन जी के साथ किया, ऐसे ही आपने अरविंद केजरीवाल जी के साथ किया, जो अब तक रिहा नहीं हो पा रहे हैं। देश का दुर्भाग्य है जो राहुल गांधी संवैधानिक पद पर एलओपी हैं, सदन चल रहा है, सदन के अंदर तो झूठ बोलते ही हैं, सदन के बाहर भी भ्रम फैलाने का काम किए हैं। उन्हें चुनौती देता हूं कि वो बताएं कि कौन अधिकारी उनको फ़ोन किया है। शर्मिंदित हैं, दुनिया से जात का पूछते अपना जात बचाने से भाग रहे हैं। ये शर्मिंदित होकर के दुनिया में भ्रम फैलाने का काम, इससे बड़ा झूठा कोई आज तक एलओपी नहीं पैदा लिया है। तर राहुल गांधी यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर समोर येणाऱ्या काही राजकीय प्रतिक्रिया आपण बघितल्या आणि यानंतर बोलण्यासाठी प्रतिनिधी चेतन सावंत सध्या आपल्यासोबत आहेत। थेट त्यांच्याकडे जाऊयात। चेतन, आपण बघतोय की राहुल गांधी यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप हे मोदी आणि शहांवरती केले, त्यानंतर येणाऱ्या या सगळ्या प्रतिक्रिया आहेत आणि त्यामुळे स्वाभाविकपणे प्रश्न पडतोय की राहुल गांधी यांनी तयार केलेले हे चक्रव्यूह म्हणून याच्याकडे बघायचं की राहुल गांधी हे स्वतः चक्रव्यूहामध्ये अडकताना दिसतात। नक्कीच गुरु, आपण ज्याप्रमाणे म्हटलंय त्याप्रमाणे चक्रव्यूह हे कोण कोणासाठी रचत आहे हेच आता कळत नाही आहे। कारण की ज्या बजेटवर बोलताना राहुल गांधी यांनी स्पष्ट सांगितलं होतं की 6 जणांचा जो ग्रुप आहे देशात तो आपल्या देशाला चक्रव्यूहमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतोय, असं स्पष्ट मत त्यांनी म्हटलं होतं। खरं तर हा संदर्भ त्यांनी महाभारतामध्ये जसं चक्रव्यूहमध्ये अडकवून अभिमन्यूला मारलं होतं त्याप्रमाणे आपल्या देशाला देखील हे 6 जणांचा जो ग्रुप आहे हा ग्रुप चक्रव्यूहमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतो असं त्यांनी माहिती दिली होती आणि कुठेतरी त्यांचं हीच गोष्ट सत्ताधाऱ्यांना लागलेली दिसते आणि अशामधूनच कुठेतरी आता ईडी कारवाई राहुल गांधी यांच्यावर होण्याची शक्यता आहे असं थेट राहुल गांधी यांच्या स्वतःच्या एक्स पोस्टवरून कळत आहे। राहुल गांधी यांना त्यांच्या विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती भेटली आहे की ईडी आता त्यांच्यावर कारवाई करण्याच्या तयारीत आहे। येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यावर ईडीची कारवाई होऊ शकते, ईडी चौकशीसाठी राहुल गांधी यांना बोलवू शकते। मात्र राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीनंतर ज्यावेळी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली त्यानंतर अधिवेशनात नेहमी सत्ताधाऱ्यांना टार्गेट केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। गेल्या 2 टर्ममध्ये म्हणजे 10 वर्षामध्ये राहुल गांधी जेवढे आक्रमक दिसले नाही तेवढे आक्रमक राहुल गांधी आता दिसत आहेत आणि लोकसभेचा जो निकाल लागलाय या निकालाने देखील काँग्रेस कुठेतरी वरचढ होताना पाहायला मिळते। त्यामुळे पुन्हा एकदा आपलं जे शस्त्र आहे, भाजपचं जे शस्त्र आहे, जसं विरोधक नेहमी बोलत असतात, आरोप करत असतात भाजपवर की ईडी सीबीआय हे सगळे भाजपचे शस्त्र आहे आणि यामुळेच भाजप आतापर्यंत जिंकत आले असे आरोप विरोधकांकडून केले जातात। आता हेच शस्त्र पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्या विरोधात भाजप काढताय का असा देखील आरोप आता विरोधकांकडून केला जात आहे। गुरु, बरोबर आहे। त्यामुळे पुन्हा एकदा विरोधकांकडून केंद्रीय तपास यंत्रणांच्या स्वायत्ततेवरती प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न आपल्याला होताना दिसतोय। धन्यवाद चेतन या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी। पुढे